नमस्कार. स्वामी प्रेरणा या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत, एक अर्धनारी म्हणून शिव आणि भृगु महर्षी. जेव्हा शिवाने सप्तर्षी किंवा 7 ऋषींना योगाचा प्रसार आणि अस्तित्वाचे स्वरूप सांगण्यास सुरुवात केली, तेव्हा एक सुंदर घटना घडली. नंतर भृगु महर्षी म्हणून परिचित झालेल्या 7 ऋषींपैकी एक कट्टर शिवभक्त होते. पार्वती या कृपा सरोवर म्हणजेच कांती सरोवराच्या काठावर होत असलेल्या या पहिल्या योग कार्यक्रमाची एक साक्षीदार होती. भृगु नेहमीप्रमाणे सकाळी आले आणि त्याला शिवांना प्रदक्षिणा घालायची होती. पार्वती जवळ बसली होती, परंतु भृगु त्या दोघांच्या मधून चालत गेले आणि त्यांनी फक्त शिवाभोवती प्रदक्षिणा घातली. त्यांना आपली प्रदक्षिणा केवळ शिवांना घालायची होती, पार्वतीला नव्हे. यामुळे शिवाला आनंद झाला, पण पार्वतीला मात्र आनंद झाला नाही. तिला ते आवडले नाही. तिने शिवाकडे पाहिले. शिव म्हणाले, जवळ ये, तो तुझ्या भोवतीसुद्धा फिरेल. पार्वती जवळ गेली. भृगूने पाहिले की त्याला एकट्या शिवाभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी पुरेशी जागा नाही, म्हणून त्याने स्वतःचे रूपांतर एका उंदरामध्ये केले आणि प्रदक्षिणा घालताना पार्वतीला एका बाजूला सोडून ते एकट्या शिवाभोवती फिरले. पार्वती वैतागून गेली, म्हणून मग तिला प्रसन्न करण्यासाठी शिवाने पार्वतीला आपल्या मांडीवर बसवले. भृगूने स्वतःचे रूपांतर एका लहान पक्षामध्ये केले आणि त्यांनी पार्वतीला सोडून फक्त शिवाभोवती प्रदक्षिणा घातली. आत्ता मात्र पार्वती रागाने घुमसत होती, म्हणून शिवाने तिला स्वतःमध्ये ओढले आणि तिला स्वतःचाच एक भाग बनविले. त्याचा एक भाग पार्वती झाला आणि त्याचा दुसरा भाग शिव राहिला. तो अर्धनारी झाला. भृगूने हे पाहिले आणि त्याने स्वतःचं रूपांतर मधमाशीमध्ये केले आणि तो फक्त उजव्या पायाच्या आसपास फिरू लागला. भृगूची ही बालिश भक्ती मनोरंजक होती, परंतु त्यावेळी भृगूने स्वतःला आपल्या भक्तीमध्ये गमवावे आणि त्याने स्वतःच्या अस्तित्वाचे अंतिम स्वरूप गमवावे असे शिवाला वाटत नव्हते. म्हणून शिव सिद्धासनाच्या योग पावित्र्यामध्ये आला, जेथे त्याच्या पायाभोवती किंवा शरीराच्या इतर कोणत्या भागाभोवती प्रदक्षिणा घालण्याचा कोणताही मार्ग नव्हता. त्याला जर प्रदक्षिणा घालायचीच असेल तर त्याला ती दोघांसोबती स्त्रीलिंगी आणि पुरुषत्व या दोन्ही तत्वांसाठी घालावी लागेल. ही कहाणी आपल्यापर्यंत असा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करते की जेव्हा आपण योग म्हणतो तेव्हा आपण एका परिमाणाबद्दल बोलत असतो. हे सर्वसमावेशक असते. आरोग्य निर्माण करण्याची ही कसरत किंवा प्रक्रिया नाही. हे माणसाच्या अंतिम कल्याणासाठी आहे आणि ज्यामधून आपण जीवनाचे कोणतेही घटक वगळू शकत नाही. हे सर्व परिणामांपेक्षा अधिक परिमाण मिळवण्याविषयी आहे. आपल्या स्वतःच्या अस्तित्वातील प्रणाली, आपले शरीर, मन, भावना आणि ऊर्जा दिव्यत्वापर्यंत पोहोचण्याची शिडी म्हणून वापरण्याची ही एक प्रणाली आहे. आपल्या स्वतःस आपल्या अंतिम स्वरूपाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठीची एक पद्धत आहे. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.